वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति. या कुन्दे नृतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार. मागच्या भागाला आपण अनेक कथा पाहून मांधात्याची पत्नी शशीबिंदू आणि त्यांचे वंशज आता पाहिलेत आपण की त्यांना 3 पुत्र झालेत आणि 50 मुली झालेल्या आहेत. आता यांच्या विवाहाची एक रंजक कथा आपण आता बघणार आहोत. परम तपस्वी सौभरी ऋषी एकदा यमुनेच्या पाण्यामध्ये बुडी मारून तपश्चर्या करत होते. तपश्चर्या करता करता त्यांनी पाण्याबाहेर पाहिलं आणि त्यांना एक मत्स्यराज आपल्या पत्नीसह सुख उपभोगत असताना त्याला दिसला. त्याची पिल्लं, त्याचा सगळा परिवार त्यांना तो दिसला. आणि हे सगळं पाहिल्यानंतर त्या ब्राह्मण सौभरी ऋषींच्या मनामध्ये विवाह करण्याची इच्छा उत्पन्न झाली. बघा, एवढे तपश्चर्या करणारे ऋषी पण मोहाला आवरू शकलेले नाही आहेत. झालं, मनात इच्छा आली, तपश्चर्या संपवली, पाण्याबाहेर आले आणि इकडे राजा मांधात्याकडे आलेले आहेत. मांधात्यांनी आल्यावर त्यांचं स्वागत केलं. म्हणले, ऋषीवर आज इकडे कसे काय? तर म्हणले, माझं तुझ्याकडे एक काम आहे. तुला 50 कन्या आहेत, त्यातली एक कन्या कुठलीही मला अर्पण कर आणि तू माझा तिच्याशी विवाह लावून दे. आता राजा मोठा पेचात पडला. वृद्धापकाळाने थकलेले हे ऋषी आणि माझ्या तरुण कोवळ्या सुंदर मुली, मी यातली कुठली मुलगी यांना अर्पण करू? बरं, यांना नाही म्हणून परत पाठवावं तर हे मोठे तपश्चर्या करणारे ज्ञानी माणूस एखादा शाप दिला त्यांनी तर पुढे काय करायचं? त्यावर मग मांधात्याने पण एक अतिशय सुंदर उत्तर दिलंय. म्हटले, ब्रह्मन, काही हरकत नाही. आपण असं करा, अंतःपुरात जा आणि आपण प्रत्यक्षच माझ्या मुलींना पहा. त्यातली जी आपल्याला होकार देईल तिच्याशी मी आपला लग्न विवाह करून देतो. म्हटले, माझ्या कुठल्याही कन्येने जर आपल्याला वरलं तर आपण तिला घेऊन जा म्हणे. आता सौभरी ऋषींना सुद्धा मांधात्याचं मनोगत समजलंय. तर त्यांच्या मनात आलं की बघा,
मी आता वृद्ध झालो आहे, माझ्या त्वचेला सुरकुत्या पडल्या आहेत, केस पिकलेत, मान हलतीये. आता मला कोणती स्त्री पसंत करणार नाही आणि म्हणून मला राजाने असं उत्तर दिलेलं दिसतंय. ठीक आहे म्हटले. ऋषीवर पण मोठे ज्ञानी आणि हुशार होते आणि म्हणले बरं ठीक आहे, मी जातो अंतःपुरात. आणि आपल्या तपसामर्थ्याने अंतःपुरात जाताना त्यांनी आपलं संपूर्ण शरीर बदललं आणि अतिशय तरुण, सुंदर, कांतिमान स्वरूप असं त्यांनी धारण केलं. आणि मग ते निघालेत. आता त्यांचं रूप इतकं सुंदर दिलंय की देवांगना सुद्धा त्यांच्याशी लग्नाला तयार होतील, इतकं सुंदर रूप त्यांनी धारण केलंय. अंतःपुरापाशी आल्यानंतर रखवालदाराने त्यांना कन्यांच्या महालांपाशी नेऊन सोडलंय. त्या 50ही राजकन्यांना हे सौभरी ऋषी आवडलेले आहेत. प्रत्येकीला वाटतं की बाई हाच माझा पती व्हावा. आता त्या कन्यांचे मन सौभरीमध्ये इतकं आसक्त झाले की त्या एकमेकांमध्ये आपापसात भांडायला लागलेत. त्या आपण आपल्या एकमेकींच्या बहिणी आहोत हे विसरून गेले आणि त्या एकमेकींशी कलह करू लागल्यात. आणि ते सांगायला लागले, हे तुला योग्य नाही तर हा माझ्यासाठीच वर म्हणून योग्य आहे. असं करून त्यांची दोघींची एकमेकींमध्ये 50 जणींचे एकमेकींमध्ये कलह सुरू झालेत. सौभरी ऋषी राजाकडे आलेले आहेत आणि परत आलेत आणि मग शेवटी 50ही मुलींचा विवाह राजाने ऋग्वेदी सौभरी ऋषींशी करून दिलेला आहे. आणि त्या सर्वांचं पाणीग्रहण करून ते आता परत आलेले आहेत. आपल्या अपरंपार तपश्चर्येच्या प्रभावाने आणि बहुमूल्य सामग्रींनी सुसज्ज अशी अनेक उपवनं त्यांनी निर्माण केली आहे. अनेक सरोवर त्यांनी निर्माण केलेत. सुगंधी फुलांच्या बगीच्यांनी घेरलेले महाल तयार केलेत. बहुमूल्य अशा शय्या, आसनं, वस्त्र, अलंकार, स्नानासाठी सुगंधी उटणी, स्वादिष्ट भोजन अशा पद्धतीचा त्यांनी थाटमाट करून ते पत्नींसह आता विहार करू लागले. त्यांच्या सेवेसाठी उत्तमोत्तम अलंकार धारण केलेले स्त्री पुरुष आहेत. कुठे पक्षी चिवचिवाट करतायत, कुठे भुंगे गुंजारव करतायत. आणि अशा रम्य परिसरात ते आपल्या पत्नींसह आता संसार करायला लागलेत. 7 द्वीपांनी वेढलेल्या पृथ्वीचा स्वामी मानधाता सौभरी ऋषींचं हे गृहस्थाश्रमाचं सुख पाहून मोठा आश्चर्यचकित झालाय आणि त्याचा सार्वभौम संपत्तीचा आपण स्वामी असल्याचा गर्व गळून पडलाय. अनेक विषयांचं सेवन करीत करीत सौभरी ऋषी गृहस्थाश्रमात रममाण झाले असले तरी एक दिवस ते असे स्वस्थ चित्ताने बसलेले असताना त्यांच्या मनात विचार आला की अरे, माशांचा समागम पाहून आपण आपली तपश्चर्या, आपलं स्वत्व सगळंच घालवून बसलोय. मी तर एक तपस्वी होतो, सदाचरण करत होतो, निष्ठेने मी तपश्चर्या करत होतो आणि माझं हे मी काय अधःपतन करून घेतलंय. एक तप करताना माशांचा संगम पाहून माझं संपूर्ण तपश्चर्या माझी नष्ट झाली. माझं तपोबल नाहीसं केलं मी. असं विषयामध्ये बुद्धी बुडाली माझी सगळी. मायेच्या गुणांनी माझी बुद्धी भ्रष्ट होऊन गेली असा विचार त्यांच्या मनात आला आणि मग ते त्यातून विरक्त झाले आणि त्यांनी संन्यास घेतला आणि वनात निघून गेले. आपल्या पतीला सर्वस्व मानणाऱ्या त्यांच्या पत्न्यासुद्धा त्या ऋषींबरोबर परत वनामध्ये गेलेल्या आहेत. सौभरीने मात्र वनात जाऊन अतिशय घोर तपश्चर्या केली आणि पुन्हा आपलं शरीर कृश केलं आणि आहवनीय अग्नीमध्ये स्वतःला परमात्म्यामध्ये लीन करून घेतलं. आपल्या पतीची ही आध्यात्मिक गती पाहून त्या दगदगत्या ज्वाळांमध्ये त्या पत्नींनी सुद्धा प्रवेश केलाय आणि पतीच्या प्रभावाने सती होऊन त्या सुद्धा त्यांच्यामध्ये लीन झालेल्या आहेत.
अशी ही सौभरी ऋषींची कथा. अनेक भागवतामध्ये कथा चालू आहे. परीक्षित राजाचे 7 दिवस तो बसलेला आहे कथा श्रवण करायला. शुकाचार्य अनेक राजांच्या कथा सांगतायत. आता पुढली कथा शुकाचार्य सांगतायत ती त्रिशंकू राजाची आहे. मांधात्याच्या पुत्रांमध्ये थोरला पुत्र अंबरीश होता. त्याची कथा आपण मागच्या वेळेला पाहिलीच. त्याच्या आजोबा यवनाश्व याने त्याचा पुत्र म्हणून स्वीकार केला. आता यौवनाश्वचा पुत्र हरित झाला. मांधात्याच्या वंशामध्ये हे तिघे वेगवेगळ्या गोत्रांचे प्रवर्तक झालेले आहेत. नागांनी आपली बहीण नर्मदा पुरुकुत्साला दिली आणि नागराज वासुकीच्या आज्ञेने नर्मदा आपल्या पतीला रसातळात घेऊन गेली. पुरुकुत्सचा पुत्र त्रसदस्यू हे आपण मागच्या वेळेला पाहिलंय आणि त्याचाच पुत्र अनरण्य झाला. अनरण्यचा हर्यश्व, त्याचा अरुण आणि अरुणाचा त्रिबंधन पुत्र झाला. हा त्रिबंधनाचा पुत्र होता सत्यव्रत. हे सगळे इक्ष्वाकू वंशाचे पुत्र आहेत. हा सत्यव्रत मोठा राजा होता आणि एक दिवस या सत्यव्रताच्या मनात आलं की आपण सदेह स्वर्गात जावं. आणि ह्याच्याकडे काही तपश्चर्येचं बल नव्हतं. राजा असल्यामुळे आम्हाला संपत्ती होती, पण संपत्तीचं काय करणार? सदेह स्वर्गाला जायचं तर तपसामर्थ्य पाहिजे. म्हणून ते वशिष्ठ ऋषींकडे आले आणि आपलं मनोगत त्यांनी सांगितलं की राजा, माझ्याकडे काही तपोबल नाही, माझ्याकडे साधना नाही, तपश्चर्या नाही, पण माझी एक इच्छा आहे, मला सदेह स्वर्गाला जायचं आहे. वशिष्ठ म्हणाले की तुझ्याकडे जर काही नाही तर तुला स्वर्गाला नाही जाता येणार. तू हे मनातले विचार काढून टाक म्हणले. हे काही शक्य होणार नाही. असा कुठलाही यज्ञ करून मी तुला स्वर्गात पाठवू शकत नाही. राजा निराश झाला, त्यांच्याकडून परत आला, पण त्याच्या मनातून काही तो निश्चय जाईना. मग तो वशिष्ठांच्या पुत्रांकडे गेला आणि पुत्रांना सांगितलं की माझी अशी अशी इच्छा आहे, सदैव स्वर्गाला जायचं आहे. त्यावेळेला ते पुत्र म्हणले, अरे तू आधी आमच्या पिताश्रींकडे गेला, वडिलांकडे गेला, त्यांनी तुला नकार दिला आहे ना म्हणले, मग पुन्हा पुन्हा तेच विचार तू का करतोयस? चुकीचे विचार करतोयस, तुला आता आम्ही शाप देतो म्हणले. तू आता चांडाळ योनीत जाशील. त्यांच्याकडून शापाचा स्वीकार करून तो पुढे निघाला. तरीसुद्धा काही त्या सत्यव्रताच्या डोक्यातून सदेह स्वर्गाला जायची इच्छा काही नाहीशी झाली नाही. आता हा आलाय विश्वामित्र ऋषींकडे आणि विश्वामित्र ऋषींना त्यांनी सांगितलं की असं झालं, मी वशिष्ठांकडे गेलो, त्यांनी नकार दिला, त्यांच्या पुत्रांनी मला असा चांडाळ होशील असा शाप दिलाय, आता मी चांडाळ योनीत. त्यावेळेला विश्वामित्र म्हणले, बरं काही ठीक आहे, तू काही काळजी करू नकोस, तुझ्यासाठी मी तपश्चर्या करीन, मी यज्ञ करीन आणि माझ्या तपाच्या सामर्थ्याने मी तुला स्वर्गात पाठवतो. आता सत्यव्रताला मोठा आनंद झाला. तो म्हणाला, माझ्या राज्यातलं धन पैसा जे काही लागेल ते सगळं मी तुम्हाला द्यायला तयार आहे, पण तुम्ही मला सदेह स्वर्गात पाठवा. झालं. विश्वामित्रांच्या प्रभावाने त्यांनी होम यज्ञ करून स्वर्गात पाठवायची व्यवस्था केली. इकडे इंद्र आणि बाकीचे जे देव होते स्वर्गातले ते अतिशय चिडले. ते म्हणले, हा कोण कुठला आणि आमच्या इथे येऊन राहणार, हे काही चालणार नाही म्हणले. मग सगळ्यात जसा तो वर यायला लागला स्वर्गात, तसं त्याला वरून देव ढकलायला लागले. विश्वामित्र खालून वर पाठवतायत. त्याची स्थिती आता अशी झाली, खाली डोकं वर पाय. स्वर्गातून देव खाली पाठवत होते आणि विश्वामित्र वर पाठवत होते, म्हणून त्याला त्रिशंकू म्हटलेलं आहे. अशी त्याची अवस्था झालेली होती. आणि मग पुढे विश्वामित्र म्हणले, तुला जर यांनी स्वर्गात घेत नसतील तर आता ते म्हणले, त्रिशंकू म्हणाला की बघा माझी काय अवस्था झाली आहे, मी ना धड स्वर्गात आहे ना धड पृथ्वीवर आहे, मी आता मध्येच असा लटकतोय त्रिशंकूसारखा. तर म्हणले,
तू काही काळजी करू नकोस, मी माझ्या तपसामर्थ्याने दुसरा स्वर्ग निर्माण करीन. आणि म्हणून विश्वामित्रांनी तपश्चर्या केली आणि दुसरा स्वर्ग निर्माण करायला सुरुवात केली. आता मात्र इंद्र आणि बाकीचे देव सगळे घाबरले. म्हणले आता दुसरा जर स्वर्ग जर निर्माण झाला तर आपल्या राज्याचं काय किंमत राहील, आपलं सामर्थ्य, आपली काहीच राहणार नाही योग्यता. आणि मग मात्र सगळ्यांनी कबूल केलं विश्वामित्रांना की आम्ही त्याला सदेह स्वर्गात घ्यायला तयार आहोत. आणि म्हणून विश्वामित्रांना त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमचं हे तप थांबवा. तोपर्यंत त्यांचं स्वर्गाचं हे बरंच तयार झालं होतं. मग देवांनी सांगितलं की विश्वामित्रांनी जी जागा तुझ्यासाठी निर्माण केली आहे तू तिथेच राहा आणि तो स्वर्ग तिथे तुला राहायला आम्ही परवा संमती दिली. आणि अशा प्रकारे सदैह तो स्वर्गात गेलेला आहे आणि तो आकाशात स्थिर झाला. अजूनही तो आकाशात त्रिशंकू आपल्याला लटकत असलेला दिसतो. आता ह्या त्रिशंकूचा पुत्र हरिश्चंद्र. विश्वामित्र आणि वशिष्ठ यांनी या हरिश्चंद्रासाठी एकमेकांना शाप दिला आणि ते पक्षी झाले आणि कित्येक वर्ष ते एकमेकांशी पक्षी म्हणून लढत होते. पण या हरिश्चंद्रांची एक कथा आहे, ही भागवतामध्ये जी आली आहे. मी मगाशी सांगितलं विश्वामित्र आणि वशिष्ठ यांनी एकमेकांना शाप देऊन ते पक्षी झाले. ती कथा आपल्याला सविस्तरपणे देवी भागवतामध्ये बघायला मिळते. पण हरिश्चंद्राची जी आपल्याला कथा आपल्या सर्वसामान्यांना माहिती आहे ती त्याचा पुत्र रोहित आणि पत्नी तारामती या हरिश्चंद्राने स्वप्नामध्ये आपलं राज्य एका ब्राह्मणाला दान केलं आणि त्यानंतर तो डोंबाच्या घरी नोकरीच राहिला. अशी जी कथा आहे ती आपल्या सर्वांना माहिती आहे. पण हरिश्चंद्राची एक वेगळी कथा, रोहिताच्या जन्मापूर्वीची कथा इथे भागवतामध्ये आलेली आहे आणि ती मी आता आपल्याला सांगणार आहे. हा इक्ष्वाकू वंशातला सत्यव्रताचा पुत्र हरिश्चंद्र. या हरिश्चंद्राला संतान नव्हतं आणि म्हणून तो अतिशय उदास असे. त्याच्या पत्नीचं नाव होतं तारामती. मग नारदांनी एक दिवस त्याला उपदेश केला की तू वरुणांना शरण जा आणि त्यांना प्रार्थना कर पुत्रप्राप्तीसाठी. मग हरिश्चंद्राने वरुणाची प्रार्थना केली, तपश्चर्या केली, प्रभो मला प्राप्ती व्हावी. आणि वरुणाने हरिश्चंद्राची प्रार्थना ऐकली आहे आणि तो प्रसन्न झाला आहे आणि म्हणाला, महाराज त्याला म्हणालेत वरुणाला की जर मला शूर पुत्र झाला तर त्यानेच मी आपला यज्ञ करीन, वरुण यज्ञ करीन. वरुण म्हणाले ठीक आहे. तो पुत्र तू मला अर्पण कर. मी जर तुला पुत्र दिला तर तू तो मला यज्ञाच्या मार्फत यज्ञ पशु म्हणून तू मला अर्पण कर. राजाने ही अट मान्य केली आणि इकडे हरिश्चंद्र आणि तारामतीला पुत्र झाला. त्या पुत्राचं नाव हरिश्चंद्राने रोहित असं ठेवलेलं आहे. आता पुत्र झाल्यानंतर काही दिवसातच त्याचं बारसं वगैरे झालं आणि तो थोडा मोठा झाला. इकडे वरुण आलाय, तुला मी सांगितलं होतं आता ह्याच्याद्वारा यज्ञ कर आणि तू मला यज्ञ पशु म्हणून हा अर्पण कर. तो म्हणाला की अहो अजून हा मुलगा लहान आहे, याच्या तोंडात अजून दात सुद्धा आले नाहीत. जेव्हा या बाळाच्या तोंडात दात येतील तेव्हा हा यज्ञाला योग्य होईल. आता मी त्याला अजून थोडासा मोठा होऊ देतो. वरुण म्हणाला ठीक आहे. पुन्हा काही दिवस झाले, ते बाळ मोठं झालं, आता त्याला दात आलेले आहेत. पुन्हा वरुण म्हणाला आता याला मला अर्पण कर, माझा यज्ञ कर. तेव्हा हरिश्चंद्र म्हणाला, त्याचंही मन गुंतलंय त्या बाळामध्ये. तो म्हणाला अहो याचे दुधाचे दात आहेत, दुधाचे पदार्थ पडून जातील तेव्हा हा यज्ञासाठी योग्य होईल. ठीक आहे म्हणले वरुण. पुन्हा ते परत गेलेत. आता पुन्हा ते बाळ मोठं झालंय, त्याला दुसरे दात आलेले आहेत.
पुन्हा वरुण परत आलेला आहे आणि म्हणाले, अरे तू कधी करतोयस यज्ञ? मला अर्पण करणार आहेस ना हा पुत्र? पण ह्याचं मन इतकं गुंतत चाललंय, त्यामुळे हा केलेला निश्चय टळू लागला त्याचा. तो काही तयार होईना हरिश्चंद्र. आणि आता रोहिताला पण कळलंय की आपल्याला एक ना एक दिवस बलिदान करणार आहेत, आणि म्हणून हा रोहितसुद्धा वनामध्ये निघून गेलेला आहे. आता एक वरुण आलाय आणि म्हणला, मला तू अर्पण करणार होतास, तो कुठे आहे माझा पुत्र? त्यावेळेला हरिश्चंद्र म्हणाला, अहो मी तर तुम्हाला अर्पण करणार होतो, पण हाच मनात निघून गेलाय, आता मी काय करू? तेव्हा मात्र आता वरुण चिडलेला आहे आणि वरुणाने त्याला शाप दिलाय की तू या ना का त्या कारणाने मला दिलेला शब्द तू टाळतोयस, तर तुला आता जलोदर होईल. आता हा शाप हरिश्चंद्राला लागला आणि हरिश्चंद्राला जलोदरेच्या वेदनेने तळमळू लागलाय. त्याला वेदना असह्य होत आहेत. आता काय उपाय करावा हे त्याला कळत नाहीये. मग त्यांनी वशिष्ठ ऋषींना निरोप पाठवलाय की माझ्या या वेदनांवर तुम्ही आता काहीतरी उपाय करा. त्यावेळेला वशिष्ठांनी सांगितलंय, राजा 3 प्रकारचे पुत्र असतात. एक पुत्र हा आपल्या पोटी जन्माला येतो, दुसरा आपण दत्तक घेऊ शकतो, आणि तिसरा विकत घेता येतो, असं शास्त्राने आधार आहे. तर तू असं कर, तू आता एखाद्या गरीब ब्राह्मणाकडून पुत्र तुला दत्तक मिळाला तर तो दत्तक घे. त्यावेळेला हरिश्चंद्राने ती कल्पना पटली आणि मग त्याने गावामध्ये बघितलं तर एक अजिगर्त नावाचा ब्राह्मण होता आणि त्या ब्राह्मणाला 3 मुलं होती. मग त्याने त्या ब्राह्मणांना विचारलं की तुम्ही तुमचा एखादा पुत्र मला द्याल तर मी तुम्हाला त्या बदल्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढी संपत्ती, गायी दान करतो. तर अजिगर्त नावाचा तो ब्राह्मण होता, तो म्हणला ठीक आहे, पण म्हणला मी माझा मोठा मुलगा काही आपल्याला देऊ शकणार नाही, कारण तो आता मोठा झालाय, माझ्या हाताशी येईल. धाकटा मुलगा आईचा लाडका आहे, कारण तो अजून लहान आहे, त्यामुळे आई त्याला सोडणार नाही. मग मधला शूनशेप नावाचा पुत्र होता. आता तो मात्र याला तयार झालेला आहे यायला. तो म्हणाला, बाबा मीच जातो, त्या बदल्यात तुम्हाला जर एवढं धन मिळत असेल तर मी जायला तयार आहे. आणि मग हा आलेला आहे हरिश्चंद्राच्या घरी. इकडे राजवाड्यात त्याला त्या यज्ञाची तयारी केली आहे आणि यज्ञाच्या त्या खांबासाठी त्याला बांधून ठेवलं आहे. हा अजिगर्त राजाचा मुलगा जो आहे तो विश्वामित्रांचा भाचा आहे. विश्वामित्र त्याचे मामा लागत आहेत. विश्वामित्रांना ही गोष्ट कळली की असं असं झालेलं आहे. विश्वामित्र शूनशेपाला भेटायला गेलेत. म्हणले, काय झालं रे? तर म्हणले, आता काय करणार मामा, म्हणे आईवडिलांकडे गरिबी होती, त्यांनी मला इकडे विकलं आहे. आता म्हणे थोड्या काळात माझा काळ थोडा राहिला आहे म्हणे, त्यासाठी मी काय करू तर मला तुम्ही सांगा म्हणे काहीतरी उपाय. तर म्हणले, तू काही काळजी करू नकोस म्हणे, मी तुझे प्राण वाचतील यासाठी तुला एक मंत्र देतो. तू वरुणाचा मंत्र जप कर आणि वरुणदेव नक्की तुझ्यावर प्रसन्न होतील. जो काय काळ राहिला आहे तुझ्या आयुष्यात तेवढा काळ तू वरुणाचा मंत्र जपलास तर तुझे प्राण वाचू शकतील. त्याने मामाला नमस्कार केलाय, कानात मंत्र सांगितलाय शूनशेपाच्या. मग शूनशेपानी वरुणाचा मंत्र म्हणायला सुरुवात केली. अखंड वरुणाचा मंत्र जप केल्यानंतर वरुणदेव प्रसन्न झालेत आणि त्या यज्ञाच्या समोर, यज्ञाची जी तयारी चालू होती त्याच्यासमोर ते प्रगट झाले आणि ते म्हणाले, शूनशेपा, मी तुझ्या साधनेवर, प्रार्थनेवर खूप प्रसन्न आहे. मी काय आता तुझे प्राण यज्ञ पशु म्हणून स्वीकारणार नाही. तुला हवं तिकडे जाऊ शकतोस म्हणे. आणि मी तू ज्यासाठी ही प्रार्थना केलीस, ज्या राजासाठी तू हे सगळं तयार झाला स्वतःचं जीव द्यायला, त्या राजाला सुद्धा मी रोगमुक्त करतो. त्यालाही जलोदराचा रोग राहणार नाही. अशा प्रकारे त्यांनी
वरुण राजानी त्याला आशीर्वाद दिला. इकडे हरिश्चंद्र राजाचा जलोदर बरा झाला आणि शूनशेपाची त्या यज्ञपशूमधून मुक्तता झाली. आता शूनशेप म्हणाल आणि मग काही काळ लोटला आणि रोहितला ही गोष्ट कळली की अरे आपल्या वडिलांचा रोग बरा झालेला आहे. जोपर्यंत वडील तळमळत होते तोपर्यंत त्याला अनेक ठिकाणाहून कळलं होतं रोहिताला की आपल्या वडिलांना असा त्रास होतोय. त्यावेळेला त्यांनी ज्या वेळेला जाण्याचा प्रयत्न केला की अरे ठीक आहे आपले प्राण गेले तरी चालेल पण वडिलांचा त्रास आपण वाचवू शकतो. आणि ज्या वेळेला हा रोहित जाण्याचा प्रयत्न करे त्या वेळेला इंद्र वेगवेगळी रूपं घेऊन त्याच्यासमोर येई आणि त्याचं मन मन वळवत असे आणि त्याला काही वडिलांपर्यंत तो पोहोचू देत नसे. आणि मग कधी वृद्ध ब्राह्मणाचं, कधी तरुण पुरोहिताचं, कधी ऋषींचं अशी वेगवेगळी रूपं घेऊन तो रोहित पुढे येई आणि त्याला अडवत असे आणि त्याला वडिलांकडे जाण्यापासून परावृत्त करत असे. इकडे राजा हरिश्चंद्राने जलोदर रोगापासून सुटका झाल्यानंतर वरुण देवांचं यजन केलं. संयमी जमदग्नी त्या यज्ञाचे ऊर्ध्वयू झाले आणि विश्वामित्र होता झाले, वशिष्ठ ब्रह्मदेव झाले आणि अयास्य मुनी सामगान करणारे उद्गाता झाले. आणि अशा प्रकारे प्रसन्न होऊन त्यांनी तो यज्ञ पूर्ण केला आहे. त्यावेळेला इंद्रही प्रसन्न झाला आहे आणि त्यांनी हरिश्चंद्राला एक सोन्याचा रथ दिलेला आहे. आणि हरिश्चंद्राला पाहून विश्वामित्र पण अतिशय प्रसन्न झालेत आणि त्यांनी त्यांना आत्मज्ञानाचा उपदेश केलेला आहे. आता शूनशेपाने विचारलं की विश्वामित्रानं विचारले की शूनशेपा आता याचा पुत्रही परत आलाय रोहित, माझ्या वडिलांनी मला दान केलंय, आता मी कुठे जाऊ? त्यावेळेला विश्वामित्र म्हणाले की तू आता माझ्याबरोबर चल, मला 100 पुत्र आहेत त्याच्यामध्ये तू एक. असं म्हणून विश्वामित्र शूनशेपाला आपल्या घरी घेऊन आलेत आणि त्यांनी सांगितलंय त्यांच्या काही पुत्रांना की आता हा तुमचा ज्येष्ठ भ्राता आहे, आता तुम्ही याला ज्येष्ठ भ्राताचा मान द्यायचा आहे. त्यावर काही त्यांचे जे 50 मुलं होती ती म्हणाली की छे म्हणले, आम्ही काही त्याला मोठा भाऊ मानणार नाही, आम्ही काही याच्या मोठ्या भावाप्रमाणे आदर सत्कार करणार नाही, त्याचं म्हणणं ऐकणार नाही. त्यावेळी विश्वामित्र राग आला विश्वामित्रांना आणि ते म्हणाले तुम्ही याचा मान ठेवणार नाही, त्याला मोठा भाऊ म्हणून स्वीकारणार नसाल तर तुम्ही म्लेंच व्हाल, असा शाप विश्वामित्रांनी आपल्या 50 पुत्रांना दिलाय. आता असा शाप ऐकल्यानंतर बाकीचे इतर पुत्र घाबरले आणि म्हणाले नाही ठीक आहे तात, आम्ही याचा भाऊ म्हणून स्वीकार करायला तयार आहे, हा आमचा आजपासून ज्येष्ठ भ्राता आहे आणि तो आमच्याशी ज्येष्ठ भ्राता या नात्यानेच राहील. अशा प्रकारे हे हरिश्चंद्राचं पहिलं चरित्र झालं. आणि त्यानंतर पुढे हरिश्चंद्र, रोहित आणि तारामती सुखाने राज्य करत होते. आणि एक दिवस हरिश्चंद्राच्या स्वप्नामध्ये काय झालं, एक दिवस त्यानंतर त्यांनी जो वशिष्ठांचा सन्मान केला बोलवून हरिश्चंद्राने, त्यावेळेला विश्वामित्रांना राग आला. म्हणले मी याला सगळ्या शापापासून मुक्त केलं आणि ह्याने फक्त वशिष्ठांचा सन्मान केलेला आहे. त्यावर विश्वामित्रांना राग आलेला आहे. आणि त्याच वेळेला भगवंताने विश्वामित्रांना हरिश्चंद्राची परीक्षा पाहण्याचं एक काम दिलं. आणि मग भगवंतांच्या आज्ञेने विश्वामित्रांनी हरिश्चंद्रांनी परीक्षा बघण्याचं ठरवलं हरिश्चंद्र राजाची. त्यावेळेला हरिश्चंद्र रात्रीच्या वेळेला झोपलेला असताना त्याच्या स्वप्नामध्ये एक ब्राह्मण आला आणि तो ब्राह्मण रडत होता. राजाने त्याला विचारलं, अरे बाबा तू का रडतोस? तर म्हणला, अहो हे बघा ना, माझ्या मुलीचं लग्न ठरलं आहे, मुलीचा विवाह करायचा आहे, तर ती विवाह करताना वराकडची मंडळी म्हणे अडून बसली आहेत. आणि काय पाहिजे त्यांना काही संपत्ती हवी असली तर मी देतो तुला. अहो म्हणले त्यांना संपूर्ण राज्यच हवं आहे. आता मी एवढा गरीब, माझ्याकडे कुठलं आलं आहे राज्य, मी काय देऊ आता यांना? आता हे लग्न मोडतं आहे बघा म्हणे माझ्या मुलीचं. अरे म्हणे काही काळजी करू नकोस, मी माझं राज्य देतो तुला.
असं म्हणून त्यांनी कबूल केलं हरिश्चंद्र राजाने, मी माझं राज्य तुला देतो. पण म्हणले ठीक आहे. आणि तेवढ्यामध्ये हरिश्चंद्र राजाला जाग आली आहे. जाग आल्यानंतर तो विसरून गेला आपल्याला हे स्वप्न पडलं होतं. त्याने कोणाशीच काही बोलला नाही, तारामतीला पण काही बोलला नाही. आपलं औद्विक कर्म सगळं आटोपलं, स्नान संध्या झाली आणि थोड्या वेळातच तो ब्राह्मण घरी आला, राजवाड्यात आला. आणि हरिश्चंद्र राजाकडे आल्यानंतर राजा म्हणाला, कोण आपण? मी ओळखलं नाही आपल्याला. आता हे खरं विश्वामित्रच होते, ब्राह्मणाचं रूप बदलून आलेले होते. त्यावेळेला हरिश्चंद्र राजा म्हणाला, मी आपल्याला ओळखलं नाही. अरे राजा, तू मला ओळखलं नाहीस? काल रात्री ते स्वप्नात तू मला वचन दिलंयस, तू मला राज्यदान केलंयस म्हणला, आठवत आहे ना तुला? दे म्हणलं आता मला माझं राज्य. कोणतं राज्य मला तू देणार आहेस? म्हणला हेच अयोध्येचं राज्य तुम्हाला मी सगळं देतो. त्यावेळेला संपूर्ण पृथ्वीवर हरिश्चंद्राचं राज्य होतं. फक्त काशीखंड तेवढा स्वतंत्र होता. काशीखंड शंकर महादेवाचा असल्यामुळे तो स्वतंत्र होता. बाकीचे संपूर्ण पृथ्वीवर हरिश्चंद्राची सत्ता होती. आणि म्हणले हे राज्य सगळं तुमचंच. तर म्हणले ठीक आहे, तू सगळं दान दिलंस मला? हो म्हणले, दान दिलं. पण म्हणे दान दिल्यावर थोडी दक्षिणा द्यावी लागते. आता तुला इथे राहण्याचा अधिकार नाही म्हणे. तू तुझी पत्नी आणि मुलगा आता इथे या राज्यात राहू शकत नाही, कारण हे सगळं आता माझं झालं आहे. आणि दान दिल्यावर दक्षिणा कोण देणार? म्हणले 1000 मोहरा देतो की. अहो म्हणे मग म्हणे दे. म्हणे मग तो निरोप पाठवतो आपल्या नोकरांना की जा रे म्हणे आपल्या भांडारातून आणा मोहरा. राजा थांब म्हणले, आता हे सगळं माझं आहे. आता यातल्या मोहरा तू माझंच मला काय देतोयस? तुझ्याजवळ जे असेल ते मला दे. राजा म्हणला, हो आता माझ्याजवळ काय राहिलं? हे सगळं दान तर मी तुम्हाला दिलं. मग म्हणले, जेव्हा तू हे दक्षिणा मिळवशील तेव्हा ही मला दे. ही दक्षिणा आता तुझ्याकडे राहिली. असं करून त्यांनी त्या राजाला राजवाड्याबाहेर काढलं. आता तारामती, रोहित आणि हरिश्चंद्र दोघे निघालेत, ते काशीखंडाकडे आलेत. आणि आता त्यांनी ठरवलं की आता आपण स्वतःला विकल्याशिवाय ही दक्षिणा जमा होणार नाही. पहिल्यांदा त्यांनी तारामतीला ठेवलंय विकायला. त्यावेळेला तिथे परत रूप बदलून विश्वामित्र परीक्षा बघायला आलेले आहेत. आणि एक ब्राह्मण आलेला आहे तिथं. आणि ब्राह्मण म्हणाला आहे की ठीक आहे, ही तुझी पत्नी, मी हिला माझ्या घरी घेऊन जातो, ती दासी म्हणून माझ्याकडे सगळी कामं करेल. आणि मग त्याच्या बदल्यात त्यांनी काही मोहरा या हरिश्चंद्रांना दिलेले आहेत, हे हरिश्चंद्र राजाला दिले आहेत. तो म्हणला, अहो पण माझा बाळ अजून लहान आहे, त्याचं सगळं करावं लागतं. ठीक आहे म्हणे, तो पण राहील तिच्याबरोबर, दोघांनाही मी घेऊन जातो, काही बारीक सारीक कामं मी त्या बाळाकडून करून घेईन. असं म्हणून त्या ब्राह्मणाने तारामतीला दासी म्हणून आपल्या घरी नेले. म्हणे माझी पत्नी आजारी असते, ती सेवा करेल, घरातली काही कामं करेल आणि मुलगाही थोडासा मदत करेल, अशा प्रकारे बोलून ते घेऊन गेलेले आहेत. आता हरिश्चंद्र राजाला कोण घेणार, काय काम करावं? असं करता करता त्याला काही काम मिळेना, त्याला किंमत येईना. शेवटी एक डोम तिथे आलेला आहे. डोम म्हणजे काय? तर स्मशानामध्ये प्रेताला अग्नी देण्याचं काम, म्हणजे अग्नीची तयारी करणं आणि ते सगळं पूर्ण सगळी व्यवस्था लावणं प्रेताची, हे सगळं काम करण्यासाठी जे असतो सेवक, त्याला डोम म्हणलं जातं. आता हे डोंबाचं काम तू कर असं त्या ह्याने सांगितलं. ठीक आहे म्हणलं, आता मला काही दुसरा पर्यायच नाही, तर मी तुमच्याकडे सेवा करीन, पण मला द्याल ना मोल? तर म्हणले, मोल कसलं, आधी काम कर, तुझं वर्षभर काम झाल्यानंतर मग बघू आपण मोलाचं काय आहे ते. मी तुला खाण्यापिण्याची व्यवस्था करीन, तुला जेवायला खायला घालीन. पर ठीक आहे म्हणला. आणि हरिश्चंद्र त्याच्याबरोबर जायला लागलाय आणि तो तिथे स्मशानात काम करू लागलाय. काही वर्षांचा काळ गेला आहे, दोघंही कष्टप्रद जीवन जगतायत. हरिश्चंद्र राजा इकडे डोमाकडे काम करून करून काळा कुळकुळीत झाला आहे, त्याच्या चेहऱ्यावरची रया गेली आहे, सगळं शरीर थकलं आहे. इकडे तारामतीलाही त्या ब्राह्मणाकडे खूप सेवा करायला लागल्यामुळे ती पण कृश झाली आहे, अशक्त झाली आहे. मुलाची खाण्यापिण्याची आबाळ, तिची खाण्यापिण्याची आबाळ होती आहे. दोघंही अत्यंत अशक्त झालेले आहेत.
आणि एक दिवस खेळता खेळता रोहिताला सर्पदंश होतो आणि रोहित तिथल्या तिथे मृत्यू पावतो. सर्पदंश झाल्यानंतर तारामतीला खूप वाईट वाटतं, खूप रडते. तो ब्राह्मण अंगावर ओरडतो, रडत काय बसलीयस? मरण काय कुणाला येत नाही का? ठेव ते बाजूला प्रेत आणि माझी सगळी कामं पूर्ण कर. आणि अशा प्रकारे दिवसभर तारामतीकडून तो सगळी कामं करून घेतो. ती ते फाटक्या पातळाने रोहिताला अंगावर टाकते आणि सगळी कामं त्या ब्राह्मणाच्या घरातली करून देते. संध्याकाळ होते, अंधार पडायला लागतो आणि अंधारातच ते प्रेत घेऊन ती आता स्मशानाकडे येते. स्मशानाकडे किर्र शांतता, प्रेतं जळतायत. घाबरलेली असते ती मोठी, दुःखही असतं मुलगा गेल्याचं. आणि मग तिथे प्रेत खाली ठेवून ती आता तिच्या दुःखाला आवेग करते आणि जोरजोरात रडतीये, मोठ्याने आक्रोश करते. आता डोम हा राजाच आहे, राजा आलेला आहे तिथे. म्हणले, आले काय करायचे? ती म्हणली, आता ह्याच्यावर दहन संस्कार करायचे, पण माझ्याकडे काही पैसे नाहीत. मग डोम म्हणला, अरे मी कसे करणार हे संस्कार? मला तो माझा मालक रागवेल ना, बिन पैशाचं मी काहीच करू शकत नाही. त्यावेळेला आता तारामती म्हणाली, मी कुठली राणी हरिश्चंद्र राजाची, काय ही आता अशी माझ्यावर वेळ आली, मुलाचा अंत्यसंस्कार करण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे राहिले नाही, काय ही दैवाची गती आहे. आणि असं म्हणल्याबरोबर हरिश्चंद्राने ओळखलं, अरे ही तारामती. त्यांनी विचारलं, तू तारामती आहेस? तर म्हणला, हो ना. म्हणे, अगं. मग त्यांनी दोघांनी एकमेकांची ओळख पटवून घेतली आणि दोघांनी अतिशय दुःख केलं आहे, पुत्रवियोगाचं दुःख झालं आहे दोघांना. खूप वेळ तरी दोघंजणं पुत्रवियोगाने रडतायत. आणि मग थोडं सावरल्यानंतर हरिश्चंद्र म्हणाला की आता तुझ्याकडेही पैसे नाही, माझ्याकडेही पैसे नाही आहेत. आता आपण असं करूया, आपण लाकडं रचू, मी लाकडं रचतो आणि एक मोठी चिता करू आणि या चित्यावर आपण तिघंही बसूया, झोपून जाऊ आणि मीच ती चिता पेटवून देतो आणि आपण अग्नीत समर्पण करू तिघंजणं, असं ठरतं. आणि मग त्याप्रमाणे दोघं मिळून चितार असतात आणि त्या सरणावर पहिल्यांदी मधोमध रोहितला झोपवतात आणि दोन्ही बाजूला राजा राणी झोपताय. आणि आता ते सरणाला ते अग्नी पेटवून द्यायला लागलेत. तेवढ्यामध्ये तिथे प्रत्यक्ष विष्णू प्रगट झालेले आहेत. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. अशा प्रकारे तिथे भगवंत प्रगट झालेत आणि विश्वामित्र तेही तिथे प्रगट झालेले आहेत. आणि म्हणले, भगवंत म्हणालेत, विश्वामित्रा, तुम्ही घेतलेल्या परीक्षेला हरिश्चंद्र अगदी पुरेपूर उतरलेला आहे, परीक्षा पास झालेला आहे. आणि म्हणले, हरिश्चंद्रा उठ, तारामती उठ, तुमच्या दोघांची आम्ही परीक्षा घेतली, पण तुम्ही सत्यवचनी आहात. तुम्ही स्वप्नात दिलेलं वचनसुद्धा परिपूर्ण करण्यासाठी स्वतःला दुःख स्वीकारलं, अनेक संकट तुम्ही सामोरी गेलात, पण तुम्ही तुमच्या वचनापासून ढळला नाहीत. यासाठी मी तुमच्यावर खूप प्रसन्न झालेलो आहे. आणि म्हणले, काळजी करू नकोस, हा रोहित तुझा पुत्र हा जिवंत करतो मी. असं म्हणून त्यांनी रोहिताच्या अंगाला स्पर्श करताच रोहित उठून बसलेला आहे. आणि विश्वामित्रांनी सांगितलं, खरोखर राजा तू धन्य आहेस, मी तुझं राज्य तुला परत करायला आलो आहे, हे तुझं राज्य तुला परत घे. असं म्हणून विश्वामित्र आणि भगवंतांनी हरिश्चंद्राला प्रत्यक्ष दर्शन दिलं आहे. आणि मग परत हरिश्चंद्र राजा, तारामती आणि रोहित पुत्र हे अयोध्येला परत आलेले आहे आणि पूर्वीप्रमाणे त्यांचा संसार सुरू झालेला आहे. आणि हरिश्चंद्र राजाला आत्मज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर पुढे काही काळ त्यांनी राज्य केलं आणि रोहितराला राज्यावर बसून पुढे तो तपश्चर्या करण्यासाठी निघून गेलाय आणि त्यांनी स्वतःला तपस सामर्थ्याने अनंतात विलीन केलंय. सर्व बंधनातून मुक्त होऊन ते परमात्म्यात विलीन झालेले आहे. अशा प्रकारे इथे हरिश्चंद्राचं संपूर्ण चरित्र पूर्ण होतंय. आता पुढल्या भागामध्ये आपण रोहिताच्या पुत्राची पुढची वंशवेल
आणि पुढच्या अनेक राजांच्या कथा आपल्याला बघायच्या आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला गंगा अवतरणाची कथा पुढच्या भागामध्ये बघायची आहे. तोपर्यंत आपल्याला नमस्कार. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.